विविध संघटनेच्या वतीने युवराज मेश्राम यांचा सत्कार। नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील MIDC मध्ये हरिओम अपार्टमेंट सभागृहामध्ये ऑगस्ट 15 स्वातंत्र्यदिनी विविध संघटनेच्या पदाधिकारी यांनी छोट्याखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हा कार्यक्रम पुणे येथे युवराज मेश्राम यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार मिळाल्यामुळे यांचा कळमेश्वर मध्ये विविध संघटनेच्या वतीने सत्कार घेण्यात आला। युवराज मेश्राम यांना लहानपणापासून पत्रकारितेमध्ये आवड आहे। सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यामध्ये सुद्धा आवड आहे, म्हणून रंग श्रावणाचा भारत गौरव सन्मान सोहळ्यात पुणे येथे पत्रकार भवन मध्ये त्यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। म्हणून त्यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध संघटनांनी हरिओम अपार्टमेंट MIDC कळमेश्वर येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुका अध्यक्ष दादारावजी शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली युवराज मेश्राम यांचा सत्कार घेण्यात आला। याप्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्रजी डोंगरे, अमरावतीवरून विविध संघटनेचे आलेले कार्यकर्ते, त्याचप्रमाणे विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे विदर्भ संघटक प्रबोधनकार भीमशाहीर अरुणभाऊ सहारे, समाजक्रांती आघाडीचे अध्यक्ष राजेश भाऊ श्रीखंडे, ब्राह्मणी ग्रामपंचायतचे पोलीस पाटील पिंटू निंबाळकर, माजी उपसरपंच गंगाधरजी नागपुरे, भारती बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण भाऊ वाहने, सामाजिक कार्यकर्ते जीवन बागडे, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे सक्रिय नेते संजय उके, रुपेश मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते सुरेश भाऊ वाहने, उपासिका सुलोचना वाहने, तक्षशिला बुद्धविहार महिला कमिटीचे अध्यक्ष अर्चनाताई उके, तक्षशिला बुद्धविहार महिला कमिटीचे उपाध्यक्ष सौ लताताई खडसे, रमाई रिपब्लिकन ब्रिगेडच्या नेत्या सौ कौशल्याताई लोहकरे, सावंगी शेतकी ग्रामपंचायत सदस्य इंद्रकुमार तागडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख दीपक जी मेश्राम व विविध संस्थेचे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष दादारावजी शिरसाट यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की मेश्राम यांचे परिपत्रकाचे कार्य हे निर्भीड आहे। तर नरेंद्रजी डोंगरे यांनी आपल्या भाषणात युवराज यांचा 40 वर्षाचा प्रवास हा समाजाला दिशा देणारे आहे, असे बोलले। त्या अरुण भाऊ वाहने यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की युवराज सोबत माझा गेल्या 35 वर्षापासून मी त्यांना ओळखत असून त्यांनी अनेक सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कला कार्यामध्ये काम केले आहे। ते आज विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे विदर्भाचे प्रचार व प्रसार प्रमुख आहेत। यांनी अनेक दैनिक पेपरमध्ये वार्ताहर म्हणून कार्य केलेले असून 20 वर्षा अगोदर त्यांनी जनतेचा आवाज बुलंद करण्याकरता व वेगळे विदर्भ झाले पाहिजे याकरता त्यांनी स्वतःचे साप्ताहिक सुरू केले। त्याचे नाव होते विदर्भ पत्रिका। त्या विदर्भ पत्रिकेमध्ये ते मुख्य संपादक तर मी सहसंपादक होतो। विदर्भाच्या अनेक समस्या त्या पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेसमोर आणल्यात। अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे कार्य त्या विदर्भ पत्रिकेच्या माध्यमातून केले आणि मी हा विदर्भ आपल्याला वेगळा का पाहिजे यावर कमीत कमी 8 ते 10 लेख मी स्वतः लिहिलेले होते आणि या लेखामुळे सुद्धा वेगळ्या विदर्भ या विचाराचे अनेक लोक या पेपरसह जोडलेले होते। परंतु सर्व सोंग करता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही, म्हणून आर्थिक अडचणीमुळे हा पेपर शेवटी बंद करावा लागला। हल्ली ते अनेक इलेक्ट्रॉनिक मीडिया स्टार, महाराष्ट्र न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी व महाराष्ट्र संदेश न्यूज चॅनलचे प्रधान संपादक आहेत व दैनिक महासागरचे ते जिल्हा प्रतिनिधी आहेत, अशी माहिती वाहने यांनी दिली। ब्राह्मणी ग्रामचे पोलीस पाटील पिंटू निंबाळकर यांनी तोंड भरून त्यांचे कौतुक केले, तर माजी उपसरपंच गंगाधर नागपुरे यांनी त्यांच्यावर स्तुती सुमने उधळलेत। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणी, दूरदर्शन कलाकार अरुणभाऊ सहारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सावंगी ग्रामपंचायतचे सदस्य इंद्रकुमारजी तागडे यांनी केले। हा कार्यक्रम यशस्वी ते अथक परिश्रम पाल्म गार्डनचे संचालक शिरीष दादारावजी शिरसाट यांनी घेतले। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट।